छोट्या छोट्या व्हिडिओमधून मोठमोठी माहिती घ्यायची असेल तर टॅप क्लिप्स हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. बाकीच्या शिवरात्री आणि ही महाशिवरात्री असं काय, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा की महाशिवरात्री नक्की काय, म्हणजे काय होतं त्या दिवशी, काय असतं सगळं हे महाशिवरात्री काय प्रकार आहे. आज आपण ह्या महाशिवरात्रीचं तत्त्व समजून घेण्यासाठी सर्वसामान्यांना ते सगळ्या विषय समजावे, त्यामागचं विज्ञान समजावं आणि प्रत्येकजण त्या शिवतत्वाकडे गेला पाहिजे यासाठी अगदी ढोबळमानाने आपण बोलूया. खूप जास्त मोठा प्रश्न किंवा खूप मोठं माहितीपर देण्यापेक्षा सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये आज आपण बोलू. पण सगळ्यात अगोदर त्या भगवान शिवांना, त्या आदिपराशक्तीला आपण प्रार्थना करून आपलं आजचा जे काही संवाद आहे तो सुरू करूया. ओम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. प्रत्येक महिन्याची जी चतुर्दशी येते हिला शिवरात्री म्हटलं जातं. आपल्या सनातन हिंदू धर्माची कन्सेप्ट एक आहे, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. सृष्टी, स्थिती आणि संहार ह्या 3 क्रमामध्येच आपला धर्म हा पूर्ण जात असतो. शक्तितत्वाचा अभ्यास केला तर तिथे तुम्हाला आणखी 2 गोष्टी तिथे ॲड होतात. एक आहे तिरोधान आणि चौथं आहे अनुग्रह. तर ह्या सगळ्या पंचकृत्य किंवा ह्या 3 कृत्याचा जे कारक आहे ब्रह्मा, विष्णू, महेश, त्यापैकी महेश हे तत्व आहे, हे संहार तत्व आहे. मग असं एक संहार तत्व आता मी दर महिन्याच्या शिवरात्रीवरती बोलू. एक पक्ष संपून पुन्हा नवीन एक पक्ष सुरू होणार आहे. तिथून तो सुरुवात होणार आहे, म्हणजे ते लयाला जाणार आहे. ती लयाला जाणारी चतुर्दशी तिथी ही शिवाला रिप्रेझेंट करणारी तिथी आहे, म्हणून त्या दिवशी शिवाचं पूजन, प्रदोष व्रत आपल्याला सांगितलं जातं. 11 महिन्याच्या 11 शिवरात्री झाल्या. बरोबर. पण जे वर्ष आहे सगळ्यात शेवटचा महिना कोणता, तो फाल्गुन मास. तिथे वर्ष समाप्त होणार आहे. म्हणजे लयाला जाण्याची जी प्रक्रिया आहे, लयाला जी जाणार आहे त्याचा शेवटचा दिवस, वर्षाच्या लयाला जाणारा या ऋतुचक्राचं जे काही कार्य आहे ते संपण्याचा शेवटचा दिवस म्हणजे तेच महाशिवरात्र आहे. म्हणून महाशिवरात्रीला फाल्गुन वद्य चतुर्दशीला अत्यंत महत्त्व सांगितलं गेलेलं आहे शिव उपासनेसाठी. का? कारण की तेव्हा जीवाचा आत्म्याकडचा प्रवास हा सुरू झाला पाहिजे. आयुष्यभर आता पुन्हा प्रश्न येतो की रात्रच का निवडली, शिवरात्राच्या ऐवजी शिवदिवस का नाही साजरी करत. बरोबर. कारण की जेव्हा प्रकाश असणार, जेव्हा सूर्याचं अधिपत्य असणार तेव्हा व्यक्ती सृष्टीकडे जाणार. काम धंदा, त्याचं जे काही व्यवसाय, संपूर्ण संसाराच्या गोष्टीकडे तो जाणार. दिवसभरामध्ये त्याला तो विषय येणार. पण रात्री एकमेव अशी स्थिती आहे की तो निद्रा अवस्थेत जातो. तो त्याच्या इंद्रियाच्या पलीकडे जीवन उपभोगत असतो आणि सर्व सृष्टी ही त्या क्षणिक लय अनुभवत असते. तुम्ही बघा ना की ज्यावेळी तुम्ही रात्री झोपता, एखादी विवाद झाला असेल, तुम्ही जर झोपला तर सकाळी तुम्ही त्याची तीव्रता कमी झाली. का कमी झाली? कारण की त्या रात्रीने तुम्हाला एक नवीन विचार तुमच्यामध्ये घडवून आणले. मग हा जो संहार क्रम आहे हे सांगण्यासाठी रात्र तिथे निवडल्या गेली. म्हणून महाशिवरात्री ह्या पर्वकाळाला आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतो आणि त्याचा आपल्या मनुष्य जीवनावरती खूप वेगळा इफेक्ट पडतो. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर ते आहे की अन्य सगळ्या महाशिवरात्रीपेक्षा ह्या शिवरात्रीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचा इम्पॅक्ट मानव मनावरती खूप जास्त पडतो. बघा ना, असा आपल्या ऋषीमुनींचा हा पण एक विचार असू शकतो की वर्षभर तुम्ही संसार प्रपंच सांभाळला, पण वर्षाच्या शेवटाला तुम्ही या जीवनाचं सत्य अगोदर बघितलं पाहिजे. सत्य काय आहे? माझा आत्मा. तर मी माझ्या या इंद्रियांच्या विषयांच्या भोगा पलीकडे जाऊन मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी आत्म्याचा प्रवास सुरू केला गेला पाहिजे. वर्षाचा अखेर तरी मला ती जाणीव राहिली पाहिजे. म्हणून तो प्रवास समजवण्यासाठी महाशिवरात्रीचं पर्वकाळ सांगितलं गेलं. पर्व सांगितलं आहे त्याला.
तो तुम्हाला वर्षानुवर्ष अनुभव तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणून शिवाचा संबंध संहाराशी लावण्यासाठी सुद्धा स्मशानप्रिय शिवाला सांगितलेलं आहे की तुम्ही सृष्टी वगैरे जरी बघत असला तरी जीवनाचं अंतिम सत्य काय आहे तर मृत्यू आहे. आणि तुम्ही सुद्धा जे संसार जो जीवन तुम्ही भोगत आहे त्याचं अंतिम सत्य ही ती रात्र आहे. त्यावेळी तुम्हाला जागं राहायचं आहे. त्यावेळेला तुम्हाला त्या चेतनाकडे लक्ष द्यायचं आहे. मी कोण आहे आपण म्हणतो ना की ते जागते रहो तो फिरत राहतो. तो वर्षाच्या अखेर तुमच्या आत्म्याला तो मेसेज गेला पाहिजे, तो संदेश गेला पाहिजे की तुला तुझ्या आत्म्याचा प्रवास सुरू करायचा आहे. तेच म्हणजे महाशिवरात्र आहे.